वेलकम माय डियर स्टुडंट्स. पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. प्रॉब्लेम नंबर 4, पेज नंबर 32 वरती मार्जिन मध्ये लिहून ठेवायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 4, पेज नंबर 32. प्रॉब्लेम वाचते, स्क्रीनवर दिसतोय तुमच्या. From the following trial balance of Mr. Piyush and Mr. Arun, you are required to prepare trading P&L account and balance sheet as on the date. Trial balance as on 31st March 2019. स्टॉक 1st of April 2018 म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग डेबिट. परचेसेस, सॅलरीज खोडून टाका पुढचं, फक्त परचेसेस आहे ते. परचेसेस आपण घेतो ट्रेडिंग डेबिटला. सॅलरीज आहे P&L डेबिट. वेजेस ट्रेडिंग डेबिट. नुसतं कॅरेज आहे ट्रेडिंग डेबिट. नुसतं रॉयल्टीज आहे ट्रेडिंग डेबिट. नुसतं फ्रेट आहे ट्रेडिंग डेबिट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी P&L डेबिट. Sundry debtors, asset, furniture assets, leasehold property assets, investment assets, long term assets, short term assets दोन्ही असतात या. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस P&L च्या डेबिटला येणार. ऍडव्हर्टाइजमेंट इंटू ब्रॅकेट फॉर 3 years. सो ही हिडन ऍडजस्टमेंट आहे, याला डॉट करून ठेवा आत्ताच. इनर कॉलम मध्ये फिगर लिहायची ऍडव्हर्टाइजमेंटची. बॅड डेट्स ट्रेडिंग डेबिट. डिस्काउंट इज अलाउड, आपण अलाउ केले म्हणजे आपला लॉस आहे. ट्रेडिंग P&L च्या डेबिटला जाणार आहे. बॅड डेट्स मी P&L डेबिटच सांगितलंय ना. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही ऍसेट्स आहेत. फिक्स डिपॉझिट्स पण ऍसेट्स आहेत. क्रेडिट साइड वाचूयात. कॅपिटल अकाउंट आहे पियुष आणि अरुणचं 80,000. सन्ड्री क्रेडिटर्स 20,500 ही कुठली अमाऊंट आहे? लायबिलिटीजची. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. इंटरेस्ट इज रिसिव्ड, इट इज अवर इन्कम. सो P&L च्या क्रेडिटला जाणार आहे. बँक ओव्हरड्राफ्ट, जसं बँक अकाउंट आपण ऍसेटला घेतो तसं बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला येतं. सेल्स अकाउंट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सो ऍडजस्टमेंट्स बघूयात. स्टॉक ऑन हँड ॲज ऑन 31st March 19 वॉज कॉस्ट 40,000, मार्केट प्राइस 35,000. काय घेणार आहोत? कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. लोअर प्राइस कुठली आहे? मार्केट प्राइस आहे. सो मार्केट प्राइसला अंडरलाईन करून ठेवा. पोस्टिंग्स कुठे कुठे येणार आहे? ट्रेडिंग क्रेडिट आणि ऍसेट. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. सो आउटस्टँडिंग इन्कम आहे, फिक्स डिपॉझिट मध्ये ऍड होणार आणि क्रेडिटला इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट दिसते बघा, त्यातच ते ऍड करून टाकायचंय. सो दोन्ही ठिकाणी डॉट करा. दोन्हीच्या फिगर इनर कॉलम मध्ये लिहिणार आहोत. प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला ऍडजस्टमेंट आहे. आणि बॅड डेट्सला पण डॉट करा, कारण RDD आपण बॅड डेट्सला ऍड करतो. डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरला डॉट करून ठेवा. आता अतिशय महत्वाची स्टार मार्क करायची ऍडजस्टमेंट आहे. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. ही ऍडजस्टमेंट कशी करायची हे मी ज्या ऍडजस्टमेंट करायच्या वेळेला सांगणार आहे. सो या प्रॉब्लेम जो आपण सॉल्व्ह करतोय त्याच्यावरती मार्जिन मध्ये स्टार मार्क करून घ्यायचंय. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर प्लस इन्शुरन्स क्लेम असं लिहून ठेवायचंय वरती. ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. चला पोस्टिंग करायला घेऊयात. स्टॉक म्हणजेच ओपनिंग स्टॉक आहे हा, ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहे. टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आहे 30,800. आउटर कॉलम फिगर 30,800. पुन्हा एकदा सांगते, कॉमा सिस्टीम वापरा. परचेसेस 80,000. परचेसेसला ऍडजस्टमेंट नाहीये. ऍडजस्टमेंट म्हणजे परचेस रिटर्न वगैरे असं काही नाहीये. सो टू परचेसेस, आउटर कॉलम 80,000. सॅलरीज आहेत P&L च्या डेबिटला जातात. P&L ची फर्स्ट रो आपण मोकळी सोडतो बॅलन्स ब्रॉट डाऊन करण्यासाठी. सेकंड रोला लिहायचं आहे टू सॅलरीज. अमाऊंट आहे 5,000. आउटर कॉलम फिगर आहे, त्याला काहीही ऍडजस्टमेंट नाहीये. टू वेजेस 7,500. परचेसेसच्याच खाली येणार आहे. टू वेजेस 7,500. आउटर कॉलम ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून. टू कॅरेज 3,000. ट्रेडिंगच्या डेबिटला टू कॅरेज 3,000. कॅरेज इनवर्ड आउटवर्ड असं काहीही लिहिलेलं नाहीये, तेव्हा ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो आपण. रॉयल्टीज 2,500. ट्रेडिंगच्याच डेबिटला. टू रॉयल्टीज 2,500. मी कशी विसरले? आपल्याला पहिल्यांदा 3 गोष्टी कुठल्या करायच्या असतात? प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा असतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो इथे दिलेला नाहीये. सो 1:1.
तुमची फर्स्ट वर्किंग नोट असेल त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत हे की प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट मेन्शन्ड इन द प्रॉब्लेम, हेन्स इट इज अज्युम टू बी इक्वल, असं वर्किंग नोट नंबर 1 लिहायची आहे. नंतर इन द बुक्स ऑफ पियुष अँड अरुण, सो इन द बुक्स ऑफ पियुष अँड अरुण, कॅपिटल मध्ये सुद्धा नावं लिहिते मी, कॅपिटल अकाउंट मध्ये पियुष आणि अरुण. इन द बुक्स ऑफ दोन्ही पेजेसच्या वरती लिहायचं इन द बुक्स ऑफ पियुष अँड अरुण. हे आधी लिहायला हवं होतं, मी विसरले. ट्रायल बॅलन्स इज ॲज ऑन 31st March 19. सो ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31st March 2019. P&L account year ending on 31st March 2019. Balance sheet as on 31st March 2019. ठीक आहे. आपलं रॉयल्टीज लिहून झालं होतं 2500. त्यानंतर आहे फ्रेट 700. काहीही दिलेलं नाहीये फ्रेटच्या पुढे मागे, तेव्हा ते ट्रेडिंगच्या डेबिटला जातं. सो फ्रेट 700. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1050. प्रिंटिंग स्टेशनरी P&L च्या डेबिटला येतं. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1050 आउटर कॉलम. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स ऍसेटला येतात, पण ऍसेटची सुरुवात कुठून करायची मी सांगितले तुम्हाला, फिक्स्ड ऍसेट्स पासून सुरुवात करायची. सो फिक्स्ड ऍसेट्स कोणते आहेत, फर्निचर, लीज होल्ड प्रॉपर्टीज आणि फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे. सो सुरुवातीच्या एक 4-5 ओळी सोडा आणि मग लिहा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स इनर कॉलम फिगर आहे 43,000, ऍडजस्टमेंट आहे त्याला RDD ची 43,000 इनर कॉलम. आता फर्निचर सगळ्यात वरती लिहायचंय, फर्निचर 20,200 इनर कॉलम फिगर आहे, त्याला ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. त्याच्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी एक ओळ सोडून लिहायचं आहे, लीज होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट आहे 25,000 आउटर कॉलम, त्याला काही ऍडजस्टमेंट नाहीये. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट सन्ड्री डेटर्सला एक ओळ सोडा आणि लिहा इन्व्हेस्टमेंट्स. इनर कॉलम फिगर 15,000. इनर कॉलम का बरं नाही, सॉरी आउटर कॉलम फिगर, इन्व्हेस्टमेंटला ऍडजस्टमेंट नाहीये. 15,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3450. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. ऍडव्हर्टाइजमेंट P&L च्या डेबिटलाच लिहायचे, टू ऍडव्हर्टाइजमेंट. इनर कॉलम फिगर आहे 30,000. इनर कॉलम फिगर 30,000. पोस्टिंग सगळी करून घेऊयात आणि मग ऍडजस्टमेंट करूयात. बॅड डेट्स 500. ऍडव्हर्टाइजमेंटला एक ओळ सोडायची आणि मग लिहायचे टू बॅड डेट्स. इनर कॉलम फिगर 500. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड, बॅड डेट्सला ऍडजस्टमेंट एकच आहे RDD ची, सो एकच ओळ सोडायची आणि टू डिस्काउंट अलाउड. अमाऊंट आहे 1,800 आउटर कॉलम फिगर, याला ऍडजस्टमेंट नाहीये. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक इन्व्हेस्टमेंटच्या खालतीच लिहायचंय, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आउटर कॉलम फिगर्स आहेत 7,000 आणि 20,000. कॅश इन हँड 7,000, कॅश ॲट बँक 20,000. फिक्स्ड डिपॉझिट्स कॅश ॲट बँकच्या खालतीच लिहायचंय, फिक्स्ड डिपॉझिट्स. आता ही इनर कॉलम फिगर आहे कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे 15,000. डेबिट साइड पोस्ट करून झाली, क्रेडिट साइड करूया. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस आहेत, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 each. 80,000, 80,000. सन्ड्री क्रेडिटर्स बिफोर दॅट कॅपिटल अकाउंटची सुरुवात होते, सॉरी लायबिलिटीची सुरुवात होते. कॅपिटल अकाउंट खालच्या ओळीवर लिहायचंय पियुष, त्याच्या खाली लिहायचंय अरुण.
एक ओळ सोडायची आणि मग लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट नाहीये. आउटर कॉलम फिगर 20,500. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन्कम आहे आपलं. फर्स्ट रो सोडायची आहे. जिथे सॅलरीज लिहिलं त्याच ओळीवर लिहायचंय क्रेडिटला बाय इंटरेस्ट रिसिव्ड. इनर कॉलम फिगर आहे 1,000. इनर कॉलम का ऍडजस्टमेंट आहे म्हणून. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे. सन्ड्री क्रेडिटर्सच्या खालती लिहायचंय बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट आहे 10,000. आउटर कॉलम जसं बँक अकाउंट असतं तसंच बँक ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचं टेम्पररी लोन असतं. सेल्स 1,20,000. परचेसेसच्या ओळीवरती क्रेडिटला लिहायचं असतं बाय सेल्स 1,20,000. आउटर कॉलम फिगर इथे कुठलीही ऍडजस्टमेंट नाहीये. सेल्स रिटर्न्स अजिबात नाहीयेत. ठीक आहे. पोस्टिंग करून झालेलं आहे आपलं. ऍडजस्टमेंट करायला घेऊयात. Stock on hand on 31st March 2019 was cost or market price, whichever is lower is 35,000. So खालती लिहायचंय ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. थोड्याशा ओळी सोडून लिहायचं असतं कारण क्लोजिंग स्टॉक ही क्लोजिंग फिगर असते म्हणून खाली लिहितात ती. बाय क्लोजिंग स्टॉक. आउटर कॉलम फिगर 35,000. फिक्स डिपॉझिटला एक ओळ सोडा ऍडजस्टमेंटची आणि मग लिहा क्लोजिंग स्टॉक 35,000. आउटर कॉलम. आता इथे वर्किंग नोट लिहायची आहे. वर्किंग नोट मध्ये आपण लिहिणार आहोत कॉस्ट इज कन्सिडर्ड ऍट कॉस्ट ऑर स्टॉक इज कन्सिडर्ड ऍट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस whichever is low. So here the lower value is 35,000 market price, hence it is considered. असं वर्किंग नोट मध्ये लिहून ठेवा. ही सेकंड वर्किंग नोट आहे आपली. पहिली प्रॉफिट शेअरिंग रेशोची होती. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1,200 इज स्टिल रिसिवेबल. स्टिल रिसिवेबल म्हणजे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग शब्द आला की काय करतो आपण ऍड करतो. सो ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,200. आउटर कॉलम फिगर आहे 2,200. आउटस्टँडिंग इंटरेस्ट इथे ऍड केला राईट साइडला की राईट इफेक्ट ऍसेटला ऍड करायचंय. फिक्स्ड डिपॉझिट वरचा इंटरेस्ट आहे सो फिक्स्ड डिपॉझिटलाच ऍड होणार. ऍड लिहायचंय आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आपण एरवी काय करतो आपण सेपरेटली लिहितो हो की नाही. एखादा कमिशन रिसिवेबल वगैरे असेल तर आपण सेपरेट लिहितो कमिशन रिसिवेबल. पण आपल्याला इथे माहितीये की हा फिक्स डिपॉझिट वरचा इंटरेस्ट जो फिक्स डिपॉझिट बरोबरच आपल्याला परत मिळणार आहे म्हणून त्या फिगर मध्ये तो क्लब केला तरी चालणार आहे. अमाऊंट आहे 1,200. आउटर कॉलम फिगर आहे 16,200. प्रोव्हाइड आरडीडी आहे 2.5%. सन्ड्री डेटर्सला लिहायचे लेस आरडीडी ऍट 2.5%. 2.5% कसे काढणार आहोत आपण 1075. 2.5 आहे त्याच्यामुळे 1075 लेस करतेय मी 42,925. 41,925 सॉरी. आरडीडी लेस फ्रॉम डेटर्स P&L डेबिट ऍड टू बॅड डेट्स. ऍड आरडीडी ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं न्यू 1075. ऍड करून आउटर कॉलम फिगर आली आहे 1575. या आता आपल्याला कॉमन ऍडजस्टमेंट्स आहेत त्याच्यात एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. डेप्रिशिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरच्या इथे खालती लिहायचंय लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. इथे कुठेही शॉर्ट फॉर्म्स वापरायचे नाहीयेत पेपरमध्ये सुद्धा किंवा आता लिहिताना सुद्धा तुम्ही ती सवय लावा. लेस डेप असं लिहायचं नाहीये. 5% कॅल्क्युलेट करायचंय. 2 0 काढून मी डायरेक्ट 5 नी मल्टिप्लाय करते. 1010 लेस होणार आहे 19,190. लेस फ्रॉम ऍसेट P&L डेबिट डिस्काउंट अलाउडच्या खालती लिहायचंय टू डेप्रिसिएशन. आता इथे एकच डेप्रिसिएशन असल्यामुळे आपण डेप्रिसिएशन ऑन फर्निचर असं लिहून टाकूयात. आणि आउटर कॉलम फिगर आहे 1010. एरवी आपण काय करतो
एकापेक्षा जास्त डेप्रिसिएशन असतं तेव्हा इथे 2 ओळी करून इनर कॉलम मध्ये लिहितो आणि टोटल बाहेर घेतो, पण आता एकच डेप्रिसिएशन आहे म्हणून डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहिलंय. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000. वर्किंग नोट करायची आहे ह्याची. वर्किंग नोट नाही केली तरी सुद्धा कळणार आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते आधी काय आहे ते. गुड्स आर डिस्ट्रॉइड बाय फायर. जेव्हा गुड्स डिस्ट्रॉय होतात, गुड्स लॉस्ट बाय फायर असतात, गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट असतं, तेव्हा गुड्स आर गोइंग आउट. जेव्हा गुड्स आर गोइंग आउट तेव्हा आपण एंट्री काय करतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बरोबर. सो ट्रेडिंगच्या क्रेडिटला जितक्या गुड्सचा लॉस झालेला आहे ती पूर्ण अमाऊंट ट्रेडिंगच्या क्रेडिटला येणार आहे. ती आहे 8,000 या केसमध्ये. आता हा जर इन्शुरन्स क्लेम नसता तर आपण काय केलं असतं, तो लॉस आहे ना आपला, जेव्हा गुड्स डिस्ट्रॉय होतात तेव्हा तो लॉस असतो. ते गुड्स जर आपण सेल केले असते तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे मिळाले असते, पण आता हे गुड्स डिस्ट्रॉय झाले त्याच्यामुळे तो लॉस आहे. आणि हा जो लॉस आहे आपण कुठे बुक करतो, P&Lच्या डेबिटला. सो आपण आता काय केलं असतं, बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहून टाकायचंय. आउटर कॉलम फिगर 8,000. सो टोटल गुड्सचा लॉस किती झालाय, गुड्सची व्हॅल्यू किती आहे 8,000. जर इन्शुरन्स क्लेम नसता तर आपण काय केलं असतं, हा 8,000च्या 8,000 आपला लॉस झाला म्हणून आपण इथे P&Lच्या डेबिटला दिलं असतं टू लॉस बाय फायर 8,000. आता तुम्ही लिहू नका, फक्त समजून घ्या. कळलंय. आता मी काय सांगितलं तुम्हाला, गुड्स आर डिस्ट्रॉइड बाय फायर, गुड्स लॉस झाले, आपल्या बिझनेस मधनं गुड्स गेले, ते कसेही गेलेले असू दे, ते बिझनेस मध्ये आता नाहीये. सो ट्रेडिंगच्या क्रेडिटला 8,000 ते गुड्स आपल्या बिझनेस मधनं गेले म्हणून. आता हा गुड्स गेले म्हणजे कशा पद्धतीने गेले, बाय फायर, म्हणजे लॉस झाला आपला 8,000 वरचे गुड्स आणि 8,000चा लॉस झाला. पण हाच लॉस रिकव्हरेबल असेल कुणाकडनं, इन्शुरन्स कंपनीकडनं. सो जेवढ्या व्हॅल्यूची गुड्स होती तेवढी व्हॅल्यू आपण इन्शुरन्स कंपनीला क्लेम केली की एवढे गुड्स आमचे लॉस झालेले आहेत, आम्ही त्या गुड्सचा इन्शुरन्स केलेला होता, सो आम्हाला त्याची रिइम्बर्समेंट मिळावी म्हणून आपण इन्शुरन्स कंपनीला त्याचा क्लेम केला. इन्शुरन्स कंपनीने काय केलं, आपण 8,000चे गुड्स लॉस झाले म्हणून 8,000चा क्लेम केला होता, पण इन्शुरन्स कंपनीने त्यातले फक्त 6,000 अप्रूव्ह केले. सो गुड्स किती आपल्या बिझनेस मधनं गेले, 8,000चे गुड्स आपले लॉस झाले. त्यामध्ये इन्शुरन्सनी किती पैसे देतो म्हणून सांगितलं, इन्शुरन्स क्लेम कितीचा मिळेल असं सांगितलं, 6,000चा. म्हणजे तुमचा जो लॉस, टोटल लॉस 8,000चा होणार होता त्यातले 6,000 आता रिकव्हरेबल आहेत की नाही. 6,000 जर रिकव्हरेबल असतील तर तुमचा लॉस आता किती झाला, 2,000च झाला. जर इन्शुरन्स मिळाला नसता तर हा 8,000च्या 8,000 तुमचा लॉस झाला असता, जो आपण इथे लिहिला आता, हो की नाही. पण इन्शुरन्स क्लेम त्याच्या अगेन्स्ट पैसे मिळणार आहे याचा अर्थ आपला लॉस थोडा तरी रिकव्हर झाला. किती रिकव्हर झाला, 6,000. मग लॉस किती झाला, 2,000. आता तुम्ही पोस्टिंग कसं करणार, गुड्स लॉस्ट, गुड्स आर गोइंग आउट 8,000 ही एंट्री बरोबर आहे. हा जो 6,000चा इन्शुरन्स क्लेम आहे हा इन्शुरन्स कंपनीकडून रिसिवेबल आहे. जेव्हा रिसिवेबल म्हणतो तेव्हा ऍसेट असतं. सो आपण इथे ऍसेट्स मध्ये लिहिणार आहोत इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, आउटस्टँडिंग म्हणतो ना आपण, रिसिवेबल आहे हा किती अमाऊंटचा आहे, 6,000. आणि आता आपला लॉस किती झाला, 2,000. सो हा जो लॉस बाय फायर आहे हा आता 8,000 नाहीये, तो आता आहे 2,000. कळलं. समजा इन्शुरन्स क्लेम नसता तर 8,000 गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, 8,000 लॉस असं म्हटलं असतं. पण हा जो लॉस आहे 8,000चा, ह्यातले 6,000 इकडे गेले का, कारण ते इन्शुरन्स क्लेम आपल्याला रिसिवेबल आहे, रिकव्हरी होणार आहे म्हणून. मग कितीचा लॉस उरला, 2,000चा. ही अमाऊंट बदलणार आहे का, नाही. जेवढे गुड्स, व्हॅल्यू ऑफ गुड्स टोटल इथे लिहून टाकायची आहे. त्याचा इन्शुरन्स क्लेम नसेल तर ती व्हॅल्यू तशीच्या तशी इथे लॉस मध्ये लिहून टाका. जर इन्शुरन्स क्लेम असेल तर जितका इन्शुरन्स क्लेम आहे तो या लॉस मधनं मायनस करून ऍसेटला लिहा आणि उरलेली अमाऊंट इथे लिहा, जेवढा ऍक्च्युअल लॉस आहे, इररिकव्हरेबल लॉस. कळलंय.
सो ही स्टार मार्क करून वरती लिहून ठेवायचंय आणि आता ही ऍडजस्टमेंट लिहून घ्या. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, ट्रेडिंग क्रेडिट 8000 आणि 2 इफेक्ट्स जनरली आपण ऍडजस्टमेंटचे देतो. यावेळेला 3 इफेक्ट्स आहेत. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग क्रेडिट टोटल गुड्सची व्हॅल्यू, P&Lच्या डेबिटला लॉसची व्हॅल्यू आणि ऍसेट्स मध्ये इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 6000. हवं असेल तर हे वर्किंग तुम्ही वर्किंग नोट मध्ये लिहून ठेवा तुमच्या रेफरन्ससाठी. ही ऍक्च्युअली वर्किंग नोट म्हणून केली नाही तरी चालते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इन्शुरन्स क्लेम कसा आपण ऍडजस्ट केलाय ते लिहू शकता. सो आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या आहेत? नाही झालेल्या. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स 30,000 आहे. सो त्याची वर्किंग नोट करायची आहे आपल्याला. वर्किंग नोट मध्ये आपण काय लिहिणार आहोत? ऍडव्हर्टाइजमेंट 30,000 कंसात लिहायचंय फॉर 3 इयर्स. देअरफॉर फॉर 1 इयर 30,000 अपॉन 3 इज इक्वल टू 10,000. म्हणजे 10,000 हे काय आहे? 10,000 ही करंट इयर मध्ये आउटर कॉलम मध्ये येणारी फिगर आहे. आपल्याला फक्त करंट इयरचा एक्सपेंडिचर P&L ला लिहायचा असतो. तो किती आहे? 10,000. मग 30,000 मध्ये जर 10,000 हे करंट इयरचे असतील तर देअरफॉर प्रीपेड फॉर नेक्स्ट 2 इयर्स. हो की नाही? पुढच्या 2 वर्षांचा आपण आत्ता पे केला. तो किती आहे? 30,000 लेस 10,000 इज इक्वल टू 20,000. ही अमाऊंट झाली तुमची प्रीपेडची. प्रीपेड का म्हणते मी? कारण ऍडव्हर्टाइजमेंट चालू वर्षाची तर पे केलीच, प्लस पुढच्या 2 वर्षांची आत्ता ह्या वर्षीच पे केलेली आहे. पण आपण P&L लिहिताना काय लिहितो? त्या वर्षीचे फक्त एक्सपेन्सेस P&L ला लिहायचे. म्हणून जी प्रीपेड आहे ती लेस करायची, म्हणजे करंट इयरची उरेल. सो 30,000 मधनं प्रीपेड शब्द आला की लेस करायचं. लेस प्रीपेड 20,000 आउटर कॉलम मध्ये 10,000 जी करंट इयरची आहे. आता लेस जर केलेलं असेल तर अपोजिट साइडला ऍड करायचंय. इकडे लेस केलं तर अपोजिटला ऍड. इन्शुरन्स क्लेमच्या खालती लिहायचंय प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 20,000 आउटर कॉलम. आलं? आता सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या आहेत का चेक करा. सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आलेल्या आहेत का ते चेक करा. सगळ्या आलेल्या आहेत फिगर्स. आता आपण बॅलन्सिंग करायला घेऊया. ठीक आहे, चला. वेळ जायला नको म्हणून मी बॅलन्सिंग करूनच तुम्हाला दाखवलेले, कारण आज मला अजून एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे. सो आपण इथे टोटल घेतली 1,63,000. क्रॉस प्रॉफिट आलाय 38,500 जे मी ब्रॉड डाऊन केलं 38,500. P&L ची टोटल आहे 40,700. नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट टोटल 14,815. त्याचं डिव्हिजन इक्वली केलेले 7407 7408. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेट मध्ये शेअर इन नेट प्रॉफिट. दोन्ही अमाऊंट लिहिल्या, टोटल्स घेतल्या. ही टोटल आपण बॅलन्स करून कॅपिटलची व्हॅल्यू इथे घेतली 87,407 87,408. त्याची टोटल घेतली आणि फायनली मी बॅलन्स शीट मॅच केलेलीची टोटल आहे 2,05,315. म्हणून मी आता वेळ न घालवता डायरेक्ट तुम्हाला टोटल्स करून दाखवलेली आहेत. तुम्ही तुमच्या फिगर्स ह्याच्याप्रमाणे मॅच केले आहेत का नाही बघून घ्या, बरोबर आहेत का नाही. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम घेऊयात आपण आता.